सो हे गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। खूप दिवसानंतर मी याच्यावरती व्हिडिओ टाकणार आहे आणि आजपासून रेग्युलर ब्लॉग्स येतील या चॅनलवरती। तर प्लीज कनेक्ट राहा, एंडपर्यंत व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर आज आपला हा ब्लॉग कुकिंगचा असणार आहे, कारण मम्मी आम्हाला सांगून गेली आहे की जेवण बनवा, बट आम्हाला जेवण बनवायचं येतोय कंटाळा, म्हणून ताईने आणि मी प्लॅन केला की आपण फ्रँकी बनवूया। चला मग बनवूया, ओके, करूया प्रिपरेशन आणि बनवूया सर्व। तर आज आम्ही बनवणार आहोत फ्रँकी। त्याच्यासाठी मी घेतलेले आहे इथे मी आणि ताई, आम्ही दोघी बनवणार आहोत फ्रँकी। तर इथे आम्ही घेतलेले आहेत बटाटे। इसका बिल देखा, बिल नाही बनवते तर मी याचा कसा बनवू दे, चकना चूर करते, काय होतच नाही। आता आपण याला बॉईल करणार आणि मी बनवणार चटणी फ्रँकीच्या मध्ये असणार आणि मी बनवणार रोटी, ओके। आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, म्हणजे केलीच असेल। असं जेवण बनवायचं वैताग आले असं याला सगळ्यात जास्त हा, म्हणजे कसं फ्रँकी खाल्ली दोन जेवण बनवायची गरज नाही, असं प्लॅनिंग असतं आमच्या दोघींचं। तर आता कुकर लावलेला आहे आम्ही, शॉर्टकट काम सर्व। आता याच्यामध्ये आपण असं कापूया, ओके। कसं रिझर्व आहे, मस्त रिझर्व, मला असं आवडतं भाई। एवढं याच्यावरती चॉपिंग बोर्डने असं कापत बसा, त्याच्यापेक्षा याच्याने किती फास्ट होतं असं मस्त 2 मिनिटांमध्ये, पण हिला नाही आवडत असं। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपलं हे तुटलेलं आहे माहिती नाही कसं, बट आपण परत करूया, वाईट मुवमेंट। आणि आम्हाला ब्लॉग नाही करतायत, बट तरी समजून घ्या, ठीक आहे। आम्ही नवीन आहोत ना, तुम्ही सपोर्ट केला तर आम्ही पुढे जाऊ ना, तर नक्की सपोर्ट करा। तसं पण तर आम्ही जेवण बनवताना बडबड करतो, तुम्ही म्हणजे आज शूट करूया। शॉर्टकट कामं करायच्या नादामध्ये आम्ही कामं अडवून ठेवलेले आहेत। जो कांदा आतापर्यंत कट झाला असतो तो अजून असं गोल गोल फिरतो, कारण हे असं सामान यूज करायचे आपल्याला कुठे सवय, आपल्याला पाहिजे चाकू। आता बरोबर माझ्या मम्मी 10 मोकळे झाले असते। आता थोडं मम्मीला समजलं ना आम्ही स्वयंपाक करायला सोडून असं भरतं काय करतोय, बापरे 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 सुरू होऊन जाईल। एखादी सासू काय असेल जेवढी माझी मम्मी आहे, बट मी माझ्या मम्मीला सांगितले एकदम मस्त, मला आवडते की किती काही का असेल, मुलीला आणि सुनेला कसं ट्रीट, पण सुनेला आणि मुलीला कसं ट्रीट करायचं हे माझ्या मम्मीला शिकवलं। आता मी मम्मीला काय बोलले की तुला फक्त काय करायचं, आपलं काम करायचं आणि चूप बसून द्यायचं। ज्याच्या मनाला वाटेल की जेव्हा काय करायचं तेव्हा करतील उठतील। माझी मम्मी काय बोलते माहिती का, की आमच्या दोघींच्या मनाला कधी काय वाटतच नाही, म्हणून आपल्याला मैदा पण करावा लागेल ना, फ्रँकी बोलल्यावरती रोटी तर लागेलच। आमचा एवढाच कांदा कट करून झालेला आहे, तिथे कांदा चॉप करून घेतलाय, बटाटे लावले आणि इथे आम्ही सॉस बनवलेला, ओके। लागणार आहे आपल्याला फ्रँकीसाठी। याच्यामध्ये काय काय टाकलंय, सॉस, शेजवान चटणी, सोया सॉस, थोडासा अजिनोमोटो, ओके। आमचं कुकर जरा म्हणजे मैद्याच्या पिठापासून रोटी बनवण्यापासून सर्व, ओके। आमच्या दोघी बहिणींना ना जेवण नाही बनवत असं, म्हणजे येतं बट आम्ही बनवतो। आम्हाला काय काय बनवतो असं भात आणि चिकन, नक्की फ्राय, चिकन लॉलीपॉप, चपाती काय बनवत माहितीये का, एक दिवस बनवून रोज सांगते। आणि मी ना चपाती बनवायची आधी, पण ना ते माझ्याकडनं मस्त गोल व्हायचं आणि फुगायचं असेल तर मम्मीला असं वाटायचं की रोज 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 रोज, म्हणून मी आता चपाती बनवतच नाही असं दाखवतो मला येतच नाही। आमची मम्मीला पूर्ण आळशी झाली, जेव्हापासून आम्ही मोठे झालो ना आणि काम करायला लागलो, मम्मी आळशी होऊन जाते, मम्मीला जास्त आता जर मम्मीला बोला तू बनव, शॉक होईल मी स्वयंपाक करायला सांगितलं, तुम्ही तर करत नाहीये, ते सर्व कथा आणतात पण मी करू फास्ट माइंड ठेवलं मम्मी का। ताई मम्मीला बोलले की पेट वळून दे, बोलते मग मीच स्वयंपाक केला असता ना जर हेच मला करायचं तर। मुलगी असते इतका गुण, काय करणार। तेल
थोडस मिरचीचं कसं झणझणाट. टाकणार काही कांदा हे तुला परफेक्ट होता ना. त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे कांदा आणि आता मी इथे बटाटा, त्याच्यावर थोडंसं चाट मसाला. आता आपण ही बटाट्याची साल काढून झालेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. मग थोडंसं हळद, मीठ, मसाला स्मॅश करून घ्यायचं चांगलंपणे. जो कांदा मिरची आपण टाकलेलं ना त्याच्यामध्ये तेल कमी पडलं म्हणून थोडंसं वरण तेल, हळदी पावडर आणि इग्नोर किचनचा जरा जो मेस आहे तो, कारण आम्ही दोघी जर स्वयंपाक करतो तर किचन जरा त्याची अवस्था बदलेल. व्यवस्था काय असतं? अवस्था, सॉरी. हळद, मीठ, मसाला सर्व टाकायचं आहे. म्हणजे आपली नॉर्मल चटणी असते ना बटाट्याची, सर्व मिश्रण एकजीव करायचं. आणि ऑइल फ्री आहे. आम्ही जरा ऑइल कमी खातोय कारण ही आणि मी आम्ही दोघी जणी डाएटवर. आणि मम्मीने आम्हाला सांगितलेलं आहे की बाहेरचं खायचं नाही, म्हणून आम्ही एक आयडिया लावली. आम्ही काय करतो, बाहेरचं घेऊन येतो, नाही बाहेरून ऑर्डर करतो आणि घरात बसून खातो. म्हणजे आम्ही बाहेरचं खात नाही, कारण की घरात बाहेरचं खायचं नाही. त्याला मम्मीने सांगितलंय ना बाहेरचं खायचं नाही. काल पण तसंच आम्ही शॉर्मा आणलेला पण घरात बसून खाल्ले. आज पण नूडल्स आणले, घरात बसून खाल्ले. आम्ही बाहेरचं खात नाही. आणि आम्ही सध्या डाएट फॉलो करतोय, पण डाएटच आम्हाला फॉलो बॅक देत नाहीये, तर आम्ही काय करणार. आता आपली चटणी बनवून झालेली आहे. सो आता मी गेलेली मैदा आणायला, कारण मैदा संपलेला थोडासा होता घरामध्ये, तर कमी पडला असता म्हणून अजून आणण्यासाठी गेलेली. आता जाऊया घरी, बघूया तोपर्यंत ताईने काय काय केलं तर काहीच नसेल केलं. माझ्याशिवाय ती काही करणार पण नाही. आळशी एक नंबरची, सर्व आळशी. मीच फक्त एक हुशार आहे. ही आळशी आहे पण ही आळशी नाही. मी येईपर्यंत हिने थोडंसं केलेलं आहे, हुशार आहे. आता आपण मैदा चाळून घेऊयात. काय असेल त्याच्यामध्ये. आपली जी चटणी आहे ती रेडी झालेली आहे. चपाती भाजतो त्या प्रकारे ही रोटी पण भाजून झालेली आहे. आणि हा सॉस बनवलेला आहे ज्याच्यामध्ये शेजवान चटणी, सॉस, सोया सॉस, अजिनामोटो सर्व असं जरा नाही झालं ते करून. बटाट्याची चटणी, त्याचा आपली फ्रँकी रेडी झालेली आहे. आता खायला मस्त. आता आपण ऑर्डर केलेला आहे ऑफर होती आम्हाला. 30 ऑर्डर कम्प्लीट झाल्यामुळे ऑफर होती म्हणून आम्ही केलाय पिझ्झा ऑर्डर. लापिनोज पिझ्झा मध्ये. बाय, गुड नाईट.